डिंपल आल्याला जे काय बोलते त्यामुळे देवीसिंग आणि लालीचे होश उडतात. नमस्कार मित्रांनो, या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नक्की काय घडलं चला तर बघूया. तर घडतं असं, लाली देवीसिंगच्या खूप जवळ जाते, पण तो मात्र तिला टाळतो आणि त्याला किती लागलंय, किती त्रास होतो हे तो लालीला सांगतो. आता लाली पुन्हा एकदा त्याच्या जाळ्यात फसते आणि म्हणते, मला वाटतं यांना खूप त्रास होतोय. नाही, यांचा त्रास कमी करण्यासाठी काहीतरी करावंच लागणार. देवीसिंग सकाळी उठतो आणि शेजारी बघतो तर लाली गायब असते. तो म्हणतो, हे काय, ही कुठं गायब झाली? मनात म्हणतो, बरं झालं एकदाची गेली ना तर बरं होईल. तो आता आवरतो आणि बाहेर येतो आणि मोठ्याने आवाज देतो, आई चहा देतीस का जरा? आता फुलाबाई घाईघाई चहा घेऊन येते आणि म्हणते, गोपाळ, लाली अजून उठली नाही, अजून बरं नाही वाटत का? तो म्हणतो, काय? अगं जेव्हा मी आवरत होतो ना तेव्हा लालीजी रूममध्ये नव्हत्या. अगं मागं असत्याल त्या. फुलाबाई म्हणते, अरे आत्ता मी मागच होते, कपडे धुत होते, पण ती नव्हती मागं. आजी म्हणते, बघा, नाहीतर यांनी लुबडलेलं गटूड घेऊन पळून गेली असेल ती. रणजी म्हणते, बाई पुन्हा पळून गेली, हाय का आता? आम्ही सांगत होतो तलाक घे. चांगला वकील पण आला होता. मी काय म्हणते, बोलायचा का तो वकील? फुला म्हणते, रंजे मला चांगलंच कळतंय, माझ्या लेकाने सुनाचा संसार तू तोडायलाच बसलीये. रणजी म्हणते, हाय का आता फुलाताई, मी कशाला तोडू? राहून राहून तुझी सून कोणाचा तरी हात धरती आणि पळून जाती. आता फुलाबाई मोठ्याने ओरडते, रंजे तुझ्या जिभेला हाडबीड आहे की नाही? गोपाळ म्हणतो, मोठी आई छोटी आई तुम्ही शांत व्हा बरं, तुम्ही नका काळजी करू, मी बघतो लालीजींना. आता लाली तशी गेली की पैसे घेऊन पळून गेली हे बघण्यासाठी गोपाळ पटकन रूममध्ये जातो आणि कपाटावरची पटकन बॅग काढतो. तो आता बघतो तर बॅगमध्ये सगळे पैसे असतात. तो विचार करतो, ही लाली गेली कुठं? आता नवीन कांड नाही केलं म्हणजे मिळवलं. इकडे लाली मात्र त्याच्यासाठी दुकान शोधत असते आणि तिला शोधण्यासाठी देवीसिंग बाहेर पडतो. लाली आता मंदिरात जाते आणि तिथे देवीसिंग पोहोचतो. लाली आता गांडा घेते, त्याचा हात पकडत म्हणते, मी तुम्हाला काय बी होऊ देणार नाही. हातामध्ये गांडा दोरा बांधत म्हणते, हा दोरा बायकांपासून तुमचं संरक्षण करण्यासाठी. ते आता डोळ्यातलं काजळ काढते आणि त्याच्या कानामागं लावते. देवीसिंग स्माईल करतो, पण मनात म्हणतो, एवढा बायकांचा गुंता सोडवला, पण हिने मात्र माझाच गुंता केला. आता दोघंही देवाला हात जोडतात. लाली मनात म्हणत असते, आमच्या संसाराला कुणाचीच नजर लागू देऊ नको. पण तेवढ्यात आवाज येतो, डॉक्टर. आता डॉक्टर म्हटल्यावर देवीसिंगला दिवसा तारे दिसतात आणि त्यात तो डिंपलचा आवाजही ओळखतो. तो आता घाबरून मागे बघतो तर डिंपल पळत येते आणि त्याला मिठी मारते. आता तर देवीसिंगच्या काजाचा ठोकाच चुकतो आणि आपली सगळी पोलकोल होणार हे त्याला कळून चुकतं. डिंपल त्याच्याकडे बघून हसते आणि मागे वेणी टाकून जोरात झटका मारते. आता तर डॉक्टर अजित कुमार देव तिच्याकडे बघतच राहतो. त्यांना दोघांना असं बघून लालीला खूप राग येतो. ती मनात म्हणते, भटक्या कुत्र्याला किती शिकवलं तरी तो येडं होऊन पेडच खाणार. आता लालीला काय सांगायचं, यामध्ये देवीसिंग असतो. तुम्हाला काय वाटतं, आता लालीच्या तावडीतून देवीसिंगला डिंपलच सोडवेल का? असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.